चला चला लवकर चला चला चला. हा, मुलीच्या लग्नाचा बार एकदा उडाला. हाय, शाबास. स्मिता, तुझं या घरात स्वागत आहे. ये. एक मिनिट महापौराण्याच्या आधी नवऱ्याचं नाव घे. नाव घे कोणाला घे चांगला. म्हणजे काय, नवरी मुलगी पहिल्या दिवशी नाव घेते आणि नंतर आयुष्यभर नावं ठेवते. कोकिळेच्या मधुर स्वराने वसंताची लागते चाहूल. श्रीची पत्नी झाले, देशमुखांच्या घरात टाकते पहिलं पाऊल. आमचा श्री सुद्धा छान उखाणा घेईल हो. ती मुलगी असून घेते, तुला घ्यायला काय? हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली. हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने स्मिता माझी पत्नी झाली. आजपासून याची आजादी संपुष्टात आली आणि काकू बाहेर गेल्यावर काकांची बोलती सुरू झाली. चला 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 लगेच चला. अरे वा, यांच्या घरात ग्रहलक्ष्मी आली. आमच्या घरात कडकलक्ष्मी यायची. आज आपण घरी जाऊया. मुली, तू आता या घरची गृहलक्ष्मी झालीस. आता या मूर्तीची स्थापना तुझ्या हस्ते होऊ दे. आणि ह्या मूर्तीची स्थापना करा. नमस्कार करतो. सुखीरा. आयुष्यमान भव. मितू, ए अगं डोळे तरी उघड. एवढा कसला संकोच? आणि काय ग, मगाशी देवीला डोळे मिटून काय मागत होतीस? मला कळू तर देत का काही गुपित? श्री, तुम्ही आणि मी आता जन्माचे जोडीदार झालो. आयुष्यात आपण कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवायची नाही. मी देवीकडे हेच मागितलं, आपल्या घरातला एकोपा असाच टिकू दे. तुमची साथ मला अशीच लाभू दे. तुमचा सहवास, तुमची जवळीक लाभू तर दे. कुत्रे पकडी गाडीली, कुत्रे पकडी. मी काय तुम्हाला कुत्री वाटले? नाही, ती जरा बरी असतात. हे बघा, सकाळी सकाळी माझं डोकं फिरू नका. एक तर त्या कुलकर्णी बाईने माझं डोकं फिरवलेलं आहे. आपल्या झाडाचे सगळे नारळ चोरून घेऊन गेली ती. आणि विचारायला गेले तिला तर कसा कसा माझ्याशी भांडायला लागली. न मेलीला भांडायचं एवढं बळ आलं कुणाच ठाऊक. ती तुझ्याशी भांडली? हो. काय माणसाच्या अंगात धैर्य असतं बाबा. म्हणजे मला एक क्लास जॉईन केले पाहिजे. येऊन जाऊन मीच डोळ्यात खुपते नाही तुमच्या. कसे शक्य आहे? अगं तू केवढी, माझा डोळा केवढा. काय? शक्य आहे का? त्या कुलकर्णीने नारळ चोरलेत ना आपल्या झाडाचे. जाऊ दे. तिला बघा, नारळासारखं डोकं असणारी पोरं होतील की नाही ते. सकाळी सकाळी माझं डोकं फिरवलंय, मूड घालवलाय मेलीनं माझा. कुणाचं तोंड सकाळी बघितलं होतं कुणाच ठाऊक. तू आरशात बघितलंस का? काय? काका येऊ का? अरे
अरे श्री, अरे ये ना अरे वा, सुनबाई सुद्धा आल्यात वाटतं. बघ बघ बघ, श्री आणि स्मिता आली आहे. मग काय पंचारती घेऊन वाळू. अरे या ना, या 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 या. नाही, तिचं काय मनात घेऊ नका. कर्कराशी आहे ना ती. नाही, मी वाकडा शिरते खेकड्यासारखी. नाही, त्यांना माहित नाही ना म्हणून आपण सांगितलं. काय तुझं काय काम? काका नमस्कार काका. अरे वा वा, अष्टपुत्र अष्ट नको रे बाबा, इष्टपुत्री सौभागवती भव. वा वा वा, बायको छान आहे. श्री नशिबान आहे बाबा, नशिबान. तुला खरं सांगू का, बायको मिळवणं हा एक जुगार असतो, जुगार. काय मटका लागला तर लागला, नाही तर आयुष्यभर हंडा आला. काय हो, अशी मी काय वाईट आहे? काय वाईट आहे ते मला सांगा. तुमची आईच म्हणायची ना, माझी सून म्हणजे अगदी सोन्यासारखी आहे. मोतीबिंदू होता आईच्या डोळ्यात. तिला काय माहित बिचारीला. काय नाही, तिचं म्हणणं बरोबर आहे. तिची सून अगदी सोन्यासारखी, पण 14 कॅरेटची. हो काय श्री, मला कशी भुआ भुआ बोलत असते. काकू, ही आईने साडी दिली लग्नाची. तुझ्या सासूला म्हणावं, या असल्या साड्या नेसत नाही मी. हो हो, चांगल्या गोष्टीचा वावडाच आहे तिला. तुमच्यापेक्षा चांगला चॉईस आहे माझा. काकू प्लीज घे ना ग साडी. घ्या ना ये काकू. ना, ये ना. आता तुम्ही सगळीजण आग्रह करताय ना, म्हणून घेते मी साडी. बघ बघ, बघूया तरी, एवढी अगदी साडी पाठवली ती काय. वा छान आहे साडी. बघू दे तरी, काय काय छान आहे. छान आहे ना? चल, येतो आम्ही. अरे थांब ना. अगं स्मिताची ओटी भर, पहिल्यांदा आली आपल्याकडे. माहेरच्या सारखं वागू नकोस. हे बघा, मला बाहेर जायचंय, कळलं ना. श्री, तुझ्या बायकोला पुन्हा केव्हा तरी घेऊन ये. हा, बाय. मनात घेऊन मग बाय. टाटा करू, टाटा 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 टाटा. येतो मी. झाला पाण उतारा करून झाला 4 चौघांसमोर माझा. अगं मी उतारा शोधतोय, मी काय पान उतारा करणार. काय बरं काय ग, देशमुखांची सून कशी वाटली? आहे, बरी आहे. 4 चौघींसारखी नाकी डोळी बरी आहे म्हणायची. ती बरी तर ही आई, ही पूजेसाठी फुलं आणली आणि ही नैवेद्यासाठी दूध साखर. अजून काही हवंय? हो. काय? हे घर कायम असंच सांभाळण्याचं वचन. आई, बाबा हा पेपर. काय म्हणतोय आजचा पेपर? मला वाचण्याच्या नादात दिनकरराव रोज गोळी घ्यायला उशीर करतात असं म्हणतोय पेपर. ही गोळी, हे घ्या गोळी. आणि हे दूध. बाबा आधी तो पेपर ठेवा बघू. गोळी आणि दूध घ्या. ही गोळी बनवणाऱ्यांना गोळी घातली पाहिजे. स्मिता स्मिता लवकर डबा. मॅडम, ऍट युअर सर्व्हिस प्लीज. हा तुम्हा दोघांसाठी डबा. स्मिता, तू आल्यापासून माझ्यावर एकही लेट मार्क लागलेला नाही बघ, नाहीतर काय धांदल व्हायची माझी. वहिनी, उगाच मला चण्याच्या झाडावर चढू नका बरं. निघा निघा. भाऊजी भाऊजी भाऊजी, काय काय झालं, काय झालं काय? हा डबा. ओ हो, डबा. रोज मी विसरतो आणि रोज तुम्हाला आठवण करते. चल अजून एक गोष्ट राहिली. आता काय? हा अंगारा. स्मिता, तू रोज हा अंगारा लावतेस, त्यामुळे घरातून बाहेर पडताना खूप सुरक्षित वाटतं. वाटणारच. अंगाराच्या रूपाने देवी सोबत असते तुमच्या. चला, ऑफिसला उशीर झालाय. भाऊजी वहिनी थांबा. आता काय राहिलंय? अंगारा. अरे हो, विसरलोच होतो की. पण मी बरी विसरू देत. हा, वेळ मिळाला तर जरा आमच्याकडे सुद्धा बघा म्हटलं. आयुष्यभर तुमच्याचकडे तर बघायचंय. तुम्ही तयार झालात ना? व्हायलाच पाहिजे बाबा, नाहीतर आमच्या मदतीला कोण येणार आहे दुसरं. राखवलं. मी जाणून बुजून नाही करत होय सगळं, पण सगळ्यांचं होईस तो. गीता, अगं रडतेस काय तू अशी? मस्करी करतोय मी.
खरंच Wait. स्मिता, हे बघ, बायकोनी नवऱ्याला सांभाळायचं असतंच, पण त्याआधी तिने त्याच्या घराला जपायचं असतं. जी बाई नवऱ्याला सांभाळते, नवऱ्याला जपते, ती पत्नी. पण जी त्याच्या घराचं घरपण जपते, ती खरी गृहिणी. आणि मला तुला पत्नीपेक्षा गृहिणीच्या रूपात बघायला जास्त आवडेल. कमन 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 चेअर अप. रडतेस काय? चल, तुला उशीर झाला, मी निघतो. अहो अंगारा, बाय. बाय. स्मिता स्मिता काय झालं ग? काही नाही, थोडी चक्कर. चल चल आत येऊन पडतेस का? सावकाश. कसं वाटतं? स्वप्न मोठीत असल्यासारखं वाटतं. स्मिता, मी काही कवी नाही, पण आता मला कोणी कविता करायला सांगितली ना, तर मी अशी सहज करू शकेन. इतका आनंद झालाय. छे. स्मिता, अगं मला मला शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद झालाय. स्मिता, काय करत असेल का आता? छे, एवढ्यात कुठं कळणार. आत्ताशी तर कुठे चाहूल लागली. स्मिता, त्याची चाहूल सुद्धा किती छान आहे बघ ना. सोबत आपल्यासाठी भरपूर भरपूर यश घेऊन आलाय तो. आपण ते यश ना त्याला उधळायला शिकवलं. त्याच्या आजी आजोबांवर, काका काकूंवर, भावंडांवर, आपल्या घरावर, आणि त्यातून थोडस उरलंच तर आई बाबांवर. आजच्या कार्यक्रमाला खूप मज्जा येईल नाही? हो ना, तुम्ही आज जाऊन कामं करा. आई, माझं आणि रागिनी वहिनींचं डोहाळ जेवण तुम्ही घरगुती स्वरूपातच आटोपलं होतं नाही का? एवढा थाटमाट आमच्या वाट्याला नाही आला. असं काय करतेस रजनी? अगं स्मिता धाकटी सून, लाडकी सून, त्या तिचा नवरा फॉरेन रिटर्न, आणि हो भाग्याच्या पायगुणाची नाही का? हो की नाही आई? हो ग बाई, सोन्याच्याच पावलांनी आली स्मिता या घरी. मी तर ना हौसेने तिचं नौकेतलंच डोहाळ जेवण करणार होते, पण काय करणार, तिला पडली पाण्याची भीती. मग म्हटलं घरातच करूया मस्तपैकी कार्यक्रम.